तृप्ती देसाई आपल्याला माहिती आहे स्वतः खादी पेहरावात खादी कुर्ता आणि सलवार यामध्ये असतात। आता तृप्ती देसाई पोहोचलेले आहेत। आपण हे जे दृश्य बघतो आहोत ते थेट तिकडचे दृश्य बघतो आहोत। कोल्हापूरच्या ताराराणी चौकात तृप्ती देसाई गाभारा प्रवेशाच्या आंदोलनासाठी पोहोचलेले आहेत। पोलीस आणि त्यांच्यातल्या वाटाघाटी तुर्तास सुरू आहेत। मंदिर समितीने जो निर्णय घेतला आहे त्यानुसार प्रवेश मिळेल महिलांना गाभाऱ्यात, पण त्यासाठी त्यांनी साडी नेसलेली असलं पाहिजे असं अनिवार्य करण्यात आलं आहे, ड्रेस कोड, आणि त्याला अर्थातच तृप्ती देसाईंचा विरोध आहे। महिलांना सरसकट गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे ही भूमिका भूमाता ब्रिगेडने आणि तृप्ती देसाईंनी घेतली आहे। आणि त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। पोलिसांचा बंदोबस्त आहे मंदिराच्या शेजारी आणि अवतीभोवती। ज्ञानेश्वर साळुंखे आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। तर ज्ञानेश्वर, आणखी काय तुर्तास तिथली स्थिती काय आहे, काय सुरू आहे त्याविषयी माहिती द्या। भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचं कोल्हापूरमध्ये नुकतंच आगमन झालेलं आहे। तृप्ती देसाई ताराराणीच्या पुतळ्या येथून महालक्ष्मी मंदिराकडे कूच करणार होत्या, विजयस्तू रॅली काढणार होत्या। मात्र त्याच्या अगोदरच 500 फूट अंतरावर तृप्ती देसाईंना पोलिसांनी रोखण्यात आलेलं आहे। या ठिकाणी तहसीलदार योगेश खरमाटे यांनी जमावबंदी आदेशाची नोटीस तृप्ती देसाईंना लागू केलेली आहे आणि कोल्हापूरमध्ये जमावबंदी आदेश असल्याने रॅली काढू नये असं सूचना केलेलं आहे। मात्र तृप्ती देसाई सध्या रॅलीवरती ठाम आहेत। ते विजयी रॅली घेऊनच मंदिरात जाणार असं त्यांचा पवित्रा आहे। तर मंदिराच्या ज्ञानेश्वर, तुम्हाला थांबवतो कारण तृप्ती देसाई असं काहीतरी बोलतायत आता। पुतळ्याला हार घालायला चाललोय। नाही नाही नाही, आमच्या सगळ्या प्रतिनिधी